ज्यावेळेस उठायला उशीर होतो आणि डबा बनवायला वेळ नसतो त्यावेळेस ही रेसिपी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। हा पराठा खूप मस्त खमंग खुसखुशीत खायला एकदम टेस्टी आणि बनवायला एकदम झटपट असा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हा पराठा बनवण्यासाठी घेतलेला आहे 2 कप इतकं गव्हाचं पीठ। यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालून घेऊया। हळद, लाल तिखट, त्यानंतर यामध्ये घालायची आहे थोडीशी काळी मिरीपूड, अगदी थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा आहे यामध्ये आणि 1 चमचा मोठा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। जर कोथिंबीर नसेल तर यामध्ये कसुरी मेथी आहे ती घातली तरीही चालेल। आता यामध्ये 50 ते 100 ग्रॅम इतकं पनीर आपल्याला किसून घालायचं आहे। जर पनीर नसेल तर 2 ते 3 चमचे दही घातलं तरीही चालेल। आता हे सगळं छान असं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि आपण नेहमीची जी कणिक मळतो त्या पद्धतीचं इथे पीठ मळून घ्यायचं आहे। हा पराठा इतका छान सॉफ्ट होतो आणि खरपूस असा भाजून घेतला तुपावरती की खूप मस्त खुसखुशीत असा लागतो। तर पिठाचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला मध्यम आकाराचा लाटून घ्यायचा। अशा पद्धतीने लाटून झाला की यावरती 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। मुलं तूप खाण्यासाठी सुद्धा खूप नाही म्हणतात, तर त्यावेळी हे तूपसुद्धा यामध्ये खाल्लं जातं। आता अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि पराठा आपण असा फोल्ड करून घेतल्यामुळे छान लेयर्स असलेला आणि खुसखुशीत असा बनतो। तर अशा पद्धतीने बनवल्यानंतर आपण याला चौकोनी, त्रिकोणी किंवा गोल आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा पराठा थोडासा जाडसरच लाटायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीचा आपला हा पराठा लाटून झालेला आहे। आता तव्यावरती आपल्याला तूप किंवा तेल घालून हा पराठा दोन्ही बाजूने छान खमंग खुसखुशीत असा भाजून घ्यायचा आहे। या रेसिपी आपल्याला ऐनवेळी सुचत नाहीत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आत्ताच सेव्ह करून ठेवा। तर हे बघा, तुपावरती हा पराठा दोन्ही बाजूने छान खमंग असा भाजून घेतलेला आहे। मुलांच्या आवडीच्या लोणच्यासोबत हा पराठा तुम्ही टिफिनला देऊ शकता। तर अशा पद्धतीचा मस्त हा पराठा तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।